सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रँचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। माधुरी हत्तींसंदर्भात पार पडली कायदेविषयक बैठक। कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं जनतेचे न्यायालय महत्त्वाचे। ॲडव्होकेट असीम सरोदे। न्यायालयाने अनेक प्रकरणात निराशा केली आहे। कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की जनतेचे न्यायालय महत्त्वाचं असतं। हत्तीसाठी झालेला संघर्ष आणि त्यानंतरचा विजय यामुळेच महत्त्वाचा आहे। त्यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्व धर्मातील कोल्हापूरकरांनी लढा उभा केला, त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली। हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापुरात दिसत आहे, असे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं आहे। ॲडव्होकेट सरोदे म्हणाले, एक अदृश्य घटक सत्तास्थानी आहे। अशा घटकाच्या हातातून हत्तीन परत आणणे ही साधी गोष्ट नाही। वनतारा, नांदणी मठ आणि राज्य सरकारमधील कराराच्या प्रत्येक गोष्टी तपासाव्या लागतील, जेणेकरून कायदेशीर कोणालाही अडचण येणार नाही। फक्त वकील चांगला असून चालत नाही, तर न्याय व्यवस्थेतील न्यायाधीशही चांगले असायला हवेत। सुदैवाने ती परिस्थिती चांगली आहे, यामुळेच आपल्याकडे न्याय व्यवस्था टिकून आहे। कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा अधिकार मठावर व हत्तीवर असायला हवा, अशी काळजी घेतली पाहिजे। अंबानी समूहाने वनतारातर्फे हत्तीनीचा हट्ट सोडल्याचे सांगण्यात आले। त्यांनी हट्ट सोडला असेल तर आणि सरकारही मध्यस्थी करत आहे तर न्यायालयाला पर्याय सुचवता येईल। पेटा आणि हाय पॉवर कमिटीला विश्वासात घ्यावे, परंतु पेटासारख्या संस्थेने आपली विश्वासार्हता गमवू नये असे मला वाटते। त्यांनी तटस्थपणे आणि विश्वासाने काम केलं पाहिजे। जैन धर्म अहिंसेवर चालणार आहे, त्यामुळे लोकांना आरोपीच्या कचाट्यात उभे करणं गैर आहे। महादेवी हत्तीनीचे प्रकरण वेगळ्या वळणावर आले आहे। महादेवी हत्तीन केंद्रस्थानी आहे, त्यामुळे हत्तीचं आरोग्य, त्याचे संरक्षण, हत्तीवर अन्याय होणार नाही, असं झाल्यास कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही।